कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचा वाद आता थेट बुलढाण्यापर्यंत पोहोचलाय। भाजप आणि पानसरे प्रेमी कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं। त्यासाठी कोल्हापुरातून सुमारे 500 पेक्षा अधिक कार्यकर्ते बुलढाण्याला गेले होते, पण पोलिसांनी बळाचा वापर करत मोर्चा निघण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। कॉम्रेड पानसरे यांच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत तांबी यांना धमकी दिली, शिवाय स्वर्गीय पानसरे यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केली। त्यातून मोठा वाद निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी आज मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं। त्यासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापुरातील 500 पेक्षा अधिक कार्यकर्ते बुलढाण्याकडे रवाना झाले होते, पण बुलढाणा शहराच्या हद्दीमध्ये पोहोचताच या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आमदार गायकवाड यांच्या निवासस्थानापासून 6 किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली। त्यामुळे मोर्चा गायकवाड यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू शकला नाही। दुसरीकडे आमदार गायकवाड यांचे समर्थकही मोठ्या संख्येनं बुलढाण्यात जमले होते। दोन्ही गट समोरासमोर आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हे पोलिसांनी आमदार गायकवाड यांना पटवून दिलं। त्यानंतर गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मागे हटवलं। एकीकडे भाकप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बुलढाणा पोलिसांनी तो हाणून पाडला।